बघू शकता इकडं जेवण चाललंय. निवद दाखवला का? दाखवला निवद. तर बघू शकता काय काय जेवणामध्ये आहे तुम्हाला दाखवते. बघा बघू शकता पोळी, पापड, भजी, वडी, तळलेलं काय ते भेंडी ती आणि त्या उष्टावर भात असं जेवण चाललंय तात्याचं. आणि तर बाई बानूबाईचं चाललंय. आणि बानूबाईचं जेवण तुम्हाला दाखवती. बानूबाईचं जेवण बघा. आमटी, हे गुळवणी, दूध आणि पोळी चुरली. तर आता बानूबाईला बघा तुम्ही. बघा बानूबाईने पण उष्टावळ खाल्लंय बरं का. बघा बघा हात बघू शकता. आणि इकडे तात्याचं जेवण चाललंय. जेवण म्हणजे आयवनमीचं असतंय. तर त्यांना गोळ्या खायच्या असते त्या म्हणून त्यांना लवकर निवद दाखवायला लावला. 10चा टायमिंग आहे ना गोळ्यांचा, म्हणून त्यांना लवकर जेवायला दिलं. आणि लवकर तुम्ही म्हणसान की ताई 12 वाजताच निवद दाखवायचा असतं, असं काय नसतंय भावा बहिणींनो. ज्याला लवकर म्हणजे गोळ्या चालू आहे त्या तर त्यांचं अवघड आहे ना, म्हणून त्यामुळं कधीतरी दाखवायचंच असतं, असं काय नसतंय. तर आम्ही दाखवलं 10:30 वाजता. तर तात्याला तशा गोळ्या घ्याव्या लागतात, अर्धा तास उशीर झाला. तर असू द्या, आता तेवढं जेवण करतेन, गोळ्या खातेन आणि झोपतेन, थोडासा आराम करतेन आणि गावात जातेन. बरोबर आहे का नाही? तर कुणीही नावं ठेवायचं नाही किंवा काय नाही. कसं असतं माहिती आहे का, गरिबाचं कसं जसं असेल तसं आम्ही तुम्हाला दाखवतोय. हो का, बानूचं फू चाललंय बघितलं का. बानूला लागली भूक. बानू म्हणते मला बी चारा, तात्याला म्हणते. बघितलं का तगा. बघू शकता बानूचा खेळ तुम्ही. तर बानूला चारायचं इथं म्हणलं तर तुम्हाला दाखवावं म्हणलं. तर तसंच आता झाली सगळे. आता उद्यापासून काढायचं धुणा सारवण. पण असं झालंय की आवाळ गचच आहे, ऊनच नाही. तर 9 दिवसाचा उपास असतात. तात्या तुम्ही धरणार आहे का? तात्याला असतो 9 दिवसाचा, आईला असतो 9 दिवसाचा उपास. तर इथं बानूचं चाललंय मला चार करून फू 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 करून. बघा बघू शकताय बघा. बघा मला चार म्हणते. नाही बानूला चारत, बानूला नाही देत चार. खाऊ देते. धर म्याव, धर तुझा खाऊ. बघा कशी करते बघितलं का. तेवढं खावा तात्या. का काय होतंय खाल्ल्यावर म्हणते नी तब्येत लय झाली आहे का नाही. बघू शकता तेवढं सुद्धा जेवण जाईना तात्याला. एक चपाती खाल्ली आणि आमटीन भात, ती तर तसंच ठेवलंय. काय लय दिलंय का जेवाय सांगा बरं. आणि ते आता आमचं कसं असतं माहिती आहे का, आमच्यात जास्त पोळ्या बनवत नाही. ती पाहुणे रावळे आली तरच पोळ्या असते त्या, नाहीतर नाही. तर तात्या काय पोळी खात नाहीत. त्यांना एक चपाती बनवून दिली. त्यांना डाळ नाही जमत नाही का, साखर आहे ना, जास्त गोड नाही जमत. मग आम्ही पण चपातीत देतो, भाकर नाही काय किंवा काय नाही देत. भाकर त्या दिवशी खाल्ली होती, कारण गहूच नव्हता आमच्याकडं. रेशनला गहू आम्हाला 3-4 किलोच भेटते. त्यामुळं त्यांना भाकर अर्धी खाल्ली होती म्हणून ती झालं बरं का. तसं कसं असतं माहिती आहे का, ज्या गोष्टी. बानूला दीक्षा चारायला लागली. ती कुणाच्याच हाताने खात नाही. बघितलं का मुंडी कशी फिरवली लगेच तिने. तर चला छोटासाच ब्लॉग ही. आता तर जेवण चाललंय. आता आमचं बघू काढताना तुम्हाला दाखवेन. तर हे व्हिडिओ आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, आता जास्त लय मला बोलवं पण वाटेना, कारण चहा पण नाही पिली किंवा काय नाही. तर बानूला घेते चारून. तर चला बाय सगळ्यांना.